आध्यात्मिक आणि राजकीय प्रेरणा यांच्या जोरावरती आपल्याला आपलं वक्तृत्व विकसित करायचं आहे. मग ते कसं करायचं हे काल आपण बघितलं. आणि तिसरा मुद्दा होता तो म्हणजे स्टेज फ्राईट. ही स्टेज फ्राईट मनातली कशी हटवायची हे बघताना आपण पहिल्या रांगेत बसलेली 4 मुलं अजिबात बोलायला तयार नव्हती. त्यांनी काल इथे येऊन भाषण केलं. आता आपल्याला उपलब्ध असणारा वेळ लक्षात घेतोय. महत्वाचा पुढचा मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. तो म्हणजे व्यासपीठाच्या शत्रूंना व्यासपीठाचे मित्र बनवूया. हा जो मुद्दा आहे हा केवळ विद्यार्थ्यांशी संबंधित नाही. हा मुद्दा जितका विद्यार्थ्यांशी संबंधित आहे तितकाच शिक्षकांशी संबंधित देखील आहे. म्हणजे मी या मुद्द्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल की हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षक आणि टोटलच शिक्षण व्यवहाराची कसा निगडीत आहे. म्हणजे कुठल्याही स्टेजवरती कार्यक्रम होताना तिथे 3-4 गोष्टी महत्वाच्या असतात. प्रास्ताविक आणि स्वागत, पाहुण्यांचा परिचय, त्यानंतर अध्यक्षीय भाषण, प्रमुख पाहुण्यांचं भाषण, आभार आणि सूत्रसंचालन. तर ह्या 3-4 लोकांना मोठे साहित्यिक आपल्याला होऊन गेले. त्यांचं नाव प्राध्यापक नासी फडके. हे प्राध्यापक नासी फडके कादंबरीकार होते, ते प्राध्यापक होते, ते उत्तम वक्ते होते. त्यांचं बोलणं स्फटिकासारखं स्वच्छ असायचं. आणि महाराष्ट्रामध्ये मानधन घेऊन व्याख्यानाला जाणं ही जी प्रथा आहे ही प्राध्यापक नासी फडके यांनी पहिल्यांदा सुरू केली. ते आपल्याचे समकालीन होते. आणि प्राध्यापक नासी फडके यांच्या भाषणावरती आधारित पुस्तक पण त्यांच्या पत्नी कमला फडके यांनी त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर सभा होते यावरती खुद्द नासी फडकेंनी ही पुस्तक लिहिलेली आहे. तेव्हा बोलताना कुठल्याही विषयाचा अभ्यास करून व्यवस्थित नोट्स काढून वेळा पाडून आणि महाराष्ट्रामध्ये मानधनाची प्रथा पहिल्यांदा सुरू करणारे अशा प्रकारचे प्राध्यापक नासी फडके नावाचे लेखक आपल्याकडे होऊन गेले. पोरांनो, माझं बोलणं बारकाई नाही का? मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे की माझा सगळा कार्यक्रम संपल्यावर मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. आणि 3 प्रश्न विचारणारा प्रत्येक करेक्ट उत्तर देणाऱ्याला आपण 50 रुपये बक्षीस देणार. बरोबर आहे? त्यावेळी तुम्ही नाही काय. तर ह्या नासी फडक्याने काय म्हटलेलं आहे की स्वागत प्रास्ताविक करणारा, अध्यक्ष आणि आभार मानणारा हे 3 जण व्यासपीठाचे शत्रू होत. आता या 3घांना व्यासपीठाचे शत्रू असं का म्हटलंय तर त्यांच्यामध्ये स्वागत प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून देणारी माणसं बऱ्याच वेळेला शब्दांचा व्यर्थ रियाज करतात. काही वेळेला पाहुण्यापेक्षा जास्त वेळ बोलतात म्हणजे परिचय करून देणारा माणूस. तर काही वेळा म्हणजे अनेक ठिकाणी जातो व्याख्यानाला, त्यावेळी मलाही अनुभव येतो की उत्तम विरोधी वक्ते म्हणून आपल्या जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे, ते इथंच माहिती नव्हती म्हणून त्यांना बघतो असं एक गुंतवून नव्हतं. कुणाला तरी माझं नेमकं नावच आठवत नाही म्हणून मला विचारतात तुमचं नाव काय आहे. एखाद्या ठिकाणी असं म्हणतात की पुण्या मुंबईला पाहुणा आणणार होतो पण आम्हाला त्याचं मानधन परवडणार नाही म्हणून सर माहिती इथं बोलवलं. तेव्हा स्वागत प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय हे खरं काय आहे? हा वातावरण निर्मितीचा भाग आहे. कार्यक्रमाची वातावरण निर्मिती करणार. मग पाहुण्यांचा परिचय करून देताना आपल्या परिचयाचं प्रवचनात रूपांतर होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. जे मुलांच्यावरती पुढे जबाबदार आहे त्यावेळेला आज शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याकडे जो पाहुणा येतो त्या पाहुण्यांची प्रत्यक्ष चर्चा करून त्याचे अचूक तपशील घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही कोण आहे, व्हॉट आर यू, त्यानंतर तुमची कॉन्ट्रीब्युशन काय आहे आणि ही माहिती नीट घ्यावी. आता ही माहिती नीट घेताना शक्यतो त्यांच्या कामाबद्दलच विचारावं. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे हे विचारायची काही गरज नाही. कारण लव्ह मॅरेज म्हणजे मी गमतीला असं म्हणतो की लव्ह मॅरेज इज लाईक कमिटिंग सुसाईड, म्हणजे स्वतःहून आत्महत्या करतो. आणि अरेंज मॅरेज म्हणजे काय, ऑर्गनाइज्ड मर्डर बाय ऑफ द डे, एवढाच त्यामध्ये गुणात्मक फरक आहे. तेव्हा आज आपल्या बोलवलेल्या कार्यक्रमाशी सुसंगत अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व कसं आहे म्हणजे आपलं वास्तविक स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय
हे नुसतं मनोरंजन कलम होता उपयोगी नाही. तर तिथं पाहुण्यांचे अचूक तपशील आणि तुमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी तो पाहुणा योग्य कसा आहे हे सांगावं. अतिशयोक्तीची एक विधान करू नये. म्हणजे त्या पाहुण्याबद्दल काहीच माहित नसलं की मला येत ते करू नये. त्यासाठी त्या पाहुण्याशी बोलणं, आपला कार्यक्रम काय आहे, त्याचा हेतू काय आहे आणि या हेतूशी सुसंगत आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचं व्यक्तिमत्व हे पात्र कसं आहे हे सांगावं. पाहुण्याची ओळख करून द्यायच्या निमित्तानं आपल्याच कर्तव्याची गौरवगाथा कधीही शाळा माणसानं सांगू नये. तर थेट पाहुण्याबद्दलच आपण बोललं पाहिजे. बऱ्याच वेळेला स्वागत, प्रास्ताविक, परिचय हे शाळा महाविद्यालयातला कार्यक्रम असो किंवा गावातला कार्यक्रम असो, न चुकता हे काम बऱ्याच वेळा शिक्षकांच्या हातात असतं. आणि पु ल देशपांडेंनी मैस नावाच्या ललित लेखामध्ये अशी व्याख्या केलेली आहे की मास्तर कोणाला म्हणायचं तर चुकीची गोष्ट ठाम आत्मविश्वासानं बोलतो त्याला म्हणायचं मास्तर. त्यामुळे ही व्याख्या बरोबर ठरवायची शपथ घेऊन आपण शिक्षक मंडळीने वागू नये. मी एक केवळ शिक्षक मंडळींच्यासाठी बोलतोय असं नाहीये. तुम्ही विद्यार्थी देखील आपल्या शाळेत स्वागत, प्रास्ताविक, परिचय करणाऱ्या माणसाकडे लक्ष ठेवा. किंबहुना माझं तर मत असं आहे मॅडम की स्वागत, प्रास्ताविक, परिचय ही कामं वक्ते तयार होण्यासाठी आपण शाळेतल्या मुलांच्याकडे दिली पाहिजे. पण त्यांच्याकडे हे काम देताना आपली जबाबदारी काय आहे तर स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय हा थोडक्यात असला पाहिजे. ह्या थोडक्यात असण्याचं महत्व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी एका किस्स्याद्वारे सांगितले. वाजपेयी काय म्हणतात की इंग्लंडच्या एका खासदाराचं पार्लमेंटमध्ये भाषण सुरू होतं आणि ते भाषण सुरू असताना त्याची बायको त्याला सारखी चिठ्ठी पाठवायची. मग बाकीच्या लोकांनी उत्सुकतेला त्या खासदाराला विचारलं, तुमची बायको तुम्हाला सारखी चिठ्ठी काय पाठवते? म्हणजे दाखवलं तुम्हाला. त्याने खिशातनं चिठ्ठी काढून दाखवलं. चिठ्ठीवरती लिहिलं होतं केस, KISS केस. पण तुम्हाला वाटतं तसा त्याचा अर्थ नव्हता. त्यांच्या बायकोला असं म्हणायचं होतं की कीप इट शॉर्ट अँड स्वीट, की तुमचं जे भाषण आहे ते थोडक्यात आणि सुमधुर असलं पाहिजे. तसं स्वागत, प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय हिथं नेमकं व्हॉट इज युअर ड्युटी, तुमचं काम काय आहे. तर आजचा आपला जो विषय आहे, आजचा आपला जो समारंभ आहे, तो हेतू काय आहे आणि त्या हेतूशी सुसंगत अशा प्रकारचं हे पात्र व्यक्तिमत्व काय आहे, हे पात्र व्यक्तिमत्व कसं आहे हे मुद्देसूद थोडक्यात अशा प्रकारे सांगावं. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा विषय आणि वक्ता याची नेमकी जाणीव श्रोत्यांना त्या स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय मध्ये करून दिली पाहिजे. म्हणजे प्रास्ताविक करणाऱ्याचं काम काय आहे तर प्रसन्न आणि खेळकर वातावरण ठेवलं पाहिजे. कारण हे सुरुवातीला तुम्ही वातावरण निर्मिती करता. म्हणजे आजचा वक्ता, आजचा विषय आणि श्रोत्यांच्या अपेक्षा या बाबतीमध्ये मुद्देसूद अशा प्रकारचे विवेचन पाहिजे. किंवा स्वागत, प्रास्ताविक करणाऱ्या माणसाकडे आणखीन एक गुण असला पाहिजे की तो शक्यतो हसतमुख चेहऱ्यानं त्यानं बोललं पाहिजे. म्हणजे सगळ्या जगाला वैतागल्यासारखा चेहरा करून जर तुम्ही पाहुण्यांचा परिचय करून द्यायला लागला तर त्या लोकांना इंटरेस्ट वाटणार नाही. म्हणजे स्वागत, प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय हा जो प्राध्यापक नासिर फडकेंनी व्यासपीठाचा प्रथम क्रमांकाचा शत्रू म्हटलेला आहे, त्या शत्रूला मित्र बनवणं आपल्या हातात आहे. त्यासाठी अगोदर शिक्षकांनी आपल्यामध्ये गुणात्मक सुधारणा केली पाहिजे आणि जर हे काम विद्यार्थ्यांच्याकडे सोपवलं तर त्यांना आवश्यक ते तपशील पुरवणं हे आपलं काम आहे. आपण सगळेजणांच्या गडबडीमध्ये या काही गोष्टी विसरतो. उदाहरणार्थ कालपासून मी बोलतोय पण या कार्यशाळेचा पाहुणा म्हणून माझा परिचय करून द्यायचं तर आपण सगळे विसरून घेऊ. म्हणजे हा जो प्रकार आहे ह्यासाठी अष्टावधानी असायला लागतं, सावध राहायला लागतं. तर हे स्वागत, प्रास्ताविकाचं झालं. तसं दुसरा शत्रू कोण आहे तर समारंभाचा अध्यक्ष. आता समारंभाचा अध्यक्ष आपण कोणाला करतो तर खाली धरती वर आकाश,
वेळ बनतो, अशा एखाद्या प्रसन्न व्यक्तिमत्वाला आपण पकडून आणतो आणि म्हणतोय आपण अध्यक्ष. वास्तविक अध्यक्ष काय आहे? काकासाहेब गाडगे म्हणून आपल्याकडे पूर्वी फार मोठे वक्ते होऊन गेले. तर एक काकासाहेब गाडगेंनी सभाशास्त्रावरती एक दोन पुस्तक पण प्रसारित लिहिलेली आहे. तर त्या काकासाहेब गाडगेंनी काय सांगितलं, अध्यक्ष म्हणजे काय? काकासाहेब गाडगेंनी व्याख्या केली. अध्यक्ष म्हणजे आधी आहेत अक्ष ज्याचे, अक्ष म्हणजे डोळा, आधी म्हणजे वर, म्हणजे ज्या पाहुण्यांच्या किंवा अध्यक्षाच्या डोळ्याच्या बाहुल्या त्या उरपाच्या आहेत त्याला अध्यक्ष असं म्हणायचं नाही. त्याला म्हणायचं आहे की डोळे वर आहेत याचा अर्थ त्या पाहुण्यांचा व्यासंग जास्त आहे, त्या पाहुण्यांचा वैचारिक उंची जास्त आहे. काकासाहेब गाडगेंनी समाजशास्त्रावरती 2 पुस्तकं लिहिली, ते देशभर व्याख्यान देत करायचे. म्हणजे आपल्याकडे जुन्या पिढीतली मला खूप चांगली चांगली माणसं होती. म्हणजे सकाळपाठी म्हणून काँग्रेसचे नेते होते, ते तर म्हणायचे माझे 10,000 व्याख्यान झाले. आचार्य तर बोलताना कायम 10,000 वर्षात अशा प्रकारचे अतिशयोक्तीपूर्ण विधान करायचे. त्याने हास्या आणि टाळ्या हे वर्तमानपत्रात कंसात पहिल्यांदा लिहायला ज्ञान प्रकाशन सुरू केलं आणि नंतर आचार्य मराठीमध्ये पण या सुरू केलं. तेव्हा हे काकासाहेब गाडगे त्या वैचारिक माध्यमाचे नेते ते काय म्हणायचे की अध्यक्ष म्हणजे आगे आहेत अक्ष ज्याचे, म्हणजे ज्याची वैचारिक उंची जास्त आहे, ज्याचा व्यासंग जास्त आहे, ज्याचा अभ्यास प्रमुख पाहुण्यापेक्षा जास्त आहे, अशा प्रकारच्या माणसाला आपण अध्यक्ष केला पाहिजे. काकासाहेब गाडगेंचं वाक्य आहे, माणसाच्या शरीरामध्ये जसं शिर श्रेष्ठ असतं डोकं, तसं सभेमध्ये अध्यक्ष श्रेष्ठ असतो. म्हणून मी गमतीनं नवरा बायकोची तुलना करताना सुद्धा अशी करतो की नवरा म्हणजे डोकं आणि बायको म्हणजे मान. प्रॉब्लेम असा आहे की मान हटली की डोकं आपोआप खालतं. तेव्हा थोडक्यात अध्यक्ष जो आहे हा श्रेष्ठ असला पाहिजे, वैचारिक दृष्ट्या व्यासंगपूर्ण उच्चतर दृष्टी असली पाहिजे त्याच्याकडे. अध्यक्षाचं काम काय आहे? सभेचं नियंत्रण. हल्ली एक फॅशन झालेली आहे की बऱ्याच व्याख्यानमालेमध्ये, बऱ्याच वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मी ज्या सूचना करतो ह्या खास करून विद्यार्थी आणि शिक्षकांना वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये उपयोगी पडणाऱ्या आहे. की या ठिकाणचा अध्यक्ष हा असा अभ्यासच असला पाहिजे, तो सभाकार्याचा नियंत्रक असला पाहिजे, तो न्यायी असला पाहिजे, शांत असला पाहिजे, विवेक असला पाहिजे. हल्ली काय झालं, बऱ्याच ठिकाणी अध्यक्ष असं म्हणतात की प्रमुख पाहुण्याच्या आधी मी भाषण करून घेतो, कारण प्रमुख पाहुणे जास्त वेळ बोलणार आहे, ते मोठे आहेत, त्यांचं नाव आहे. मुळात अध्यक्षांना मुख्य वक्ता काय बोलला त्याचे मुद्दे थोडक्यात मांडून त्याच्या पुढे जाणारा एखादा नावा विचार करायचा. आता हा जर अध्यक्ष प्रमुख पाहुण्याच्या अगोदरच बोलला तर हा विषय येत नाही ना, की मग पुढे तो आणखी काय प्रमुख वक्त्याबद्दल तो काय बोलला. त्यामुळे अध्यक्ष हा नेहमी प्रमुख पाहुण्यानंतरच बोलला पाहिजे. भले प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर माणसं उठून गेली तरी जाते, पण सभाशास्त्राचा नियम म्हणून हा जो अध्यक्ष आहे हा प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर बोलला पाहिजे. तो नम्र पाहिजे, तो निश्चयी पाहिजे अध्यक्ष, तो हजरजबाबी पाहिजे, तो खेळबिळीने वागणारा पाहिजे, तो सभागृहाचा नेता आहे, तो सभागृहाचा नायक आहे. त्यामुळे नियमानुसार सभा चालवणं हे त्याचं काम आहे. त्यामुळे व्यासपीठाचा प्राध्यापक नाशिक फटकेने सांगितलेला हा जो शत्रू क्रमांक 2 आहे त्याला आपल्याला व्यासपीठाचा मित्र क्रमांक 2 बनवायचा आहे. व्यासपीठाचा तिसरा शत्रू कोण आहे? आभार मानणारा. आभार मानणारा माणूस हा प्रचंड हौशी असतो. लोक कंटाळलेले असतात, सभा संपत झालेली असते, लोकांना जायची घाई असते, पण हा या सभेत पटकन बोललं, काय काय बोललं या सगळ्यांचा सारांश सांगत बसतो. आधी बोललेलं सगळ्यांनी सगळं ऐकलेलं असतं. त्यामुळे आभार मानताना परत प्रमुख वक्ते अध्यक्षांनी अन्य वक्त्यांच्या भाषणाचा सारांश सांगणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. हा सारांश तुम्ही सांगू नका. नाव मात्र प्रमुख पाहुणे अध्यक्ष, 1-2 वक्ते, श्रोते यांचा उल्लेख करा आणि आभाराचं जे भाषण आहे तुमचं ते आभाराचं भाषण साधारणपणे जास्तीत जास्त 2 ते 2.5 मिनिटांमध्ये आभाराचं भाषण आपण संपलं पाहिजे.
सर्व उपस्थित मान्यवरांचे मी आभार मानतो. याच्याऐवजी आपल्याला पद्धत कशी आहे, आपण स्पीकरवाल्याचे आभार मानतो, मंडपवाल्याचे आभार मानतो, सतरंजीवाल्याचे आभार मानतो, खुर्चीवाल्याचे आभार मानतो, ज्यांनी चहा पाण्याची सोय केली त्यांचे आभार मानतो, ज्यांनी जेवणाची सोय केली त्यांचे आभार मानतो. हे मी तर एका कार्यक्रमात येतो तर आभार मानणारा माणूस ज्यांचे आभार मानायचे त्यांना फुल देत होता. आणि तो फुल तिथं आता समजा मॅडम पाठीमागे बसले तर इकडनं फुल घ्यायचं तिथपर्यंत जायचा आणि त्याला फुल घेऊन पुन्हा यायचा, पुन्हा दुसरं नाव घ्यायचा. म्हणजे काही वेळा आपण प्रदर्शन हे मुख्य समारंभापेक्षा जास्त लांबतं हे टाळलं पाहिजे. आता ह्याच्या सगळ्याच्या वेळा सुद्धा तशा अप्रत्यक्षरित्या ठरलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही स्वागत प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय मॅक्झिमम 5 ते 6 मिनिटात हा विषय संपला पाहिजे. अध्यक्षीय भाषण 8 ते 10 मिनिटात संपलं पाहिजे. मी कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर व्यासपीठाच्या या तिन्ही शत्रूंना आपण मित्र बनवूया म्हटलं. एक तुझ्यासारखी पूर्वी उठून उभा राहिली आणि म्हटले सर व्यासपीठाचा आणखी एक शत्रू आहे. मी म्हटलं कोण? तर म्हणजे प्रमुख पाहुणा. मी म्हटलं का? तर लय बोर पाहतो. म्हणजे प्रमुख पाहुण्यानं सुद्धा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे की तुझं व्याख्यान असलं तर ते 50 ते 55 मिनिटांमध्ये प्रमुख पाहुण्यांचं व्याख्यान देखील संपलं पाहिजे. त्यामुळे हे व्यासपीठाचे केवळ 3 शत्रूवरती प्रकरण थांबत नाही की एक आशिम जैन नावाचे पत्रकार आहेत, त्यांनी व्यासपीठाचा 4था शत्रू सांगितला आहे. आणि व्यासपीठाचा 4था शत्रू आहे निवेदक, सूत्रसंचालन करणारा. त्याला इंग्रजीमध्ये कॉम्पियर शब्द आहे. आता सभागृहामध्ये इथं माझे मित्र आणि चांगले पत्रकार आहेत दत्ता पिसारे, हे एक उत्तम निवेदक आहे. तुमच्याबद्दल मी बोलत नाही, पण हे जे सूत्रसंचालन आणि निवेदकाचे काम आहे हा पण अनेक वेळा व्यासपीठाचा शत्रू म्हणून काम करतो. कारण काय कसं होतं, एखादा निवेदक मध्ये म्हणतो बघा कशाचा विजयशी डोळे उदय तुझे भाग रात्रीच्या गर्भात असं एक मुद्द्याचा अंश काढलं सन्मावरती आज आमची पेटतात प्रेते उत्तरच्या जळातून भावी क्रांतीचे नेते लोकदंडाचा पायामध्ये खळा खळा तुटणार आई खळा खळा तुटणार. यानंतर बोलतील प्राध्यापक संजय थोरात मग गाणं मंडळाचं पाठ होतं म्हणून. तेव्हा हा जो प्रकार आहे सूत्रसंचालकाचं काम काय आहे, आपण फुलाचा हार विणतो त्यावेळेला दोरा असतो, दोरा दिसतो का आपल्याला? नाही दिसत. पण पुष्प हार आपल्याला दिसतो. त्या पद्धतीनं निवेदक जो आहे त्याला इंग्लिश मध्ये कॉम्पियर अशा प्रकारचा शब्द आहे किंवा अनाउन्सर असं आपण मराठीमध्ये म्हणतो. तेव्हा या कॉम्पियरचं जे काम आहे त्याला म्हणजे मला हे मान्य आहे चांगल्या निवेदकाला चांगली सुभाषित पाठ पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सुधीर गाडगीळ हे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रसिद्ध अशा प्रकारचे निवेदक आहेत. ते पूर्ण सगळ्या प्रकाराचा अभ्यास करतात. निवेदकाचं काम हे तसं खूप कठीण आहे. बारीक सारीक तपशील घ्यायला लिहून घ्यावे लागतात. कुणाची बक्षीस आहे, कुणाचा पुरस्कार आहे. ऐन वेळेला स्टेजवरची माणसं कार्यक्रम बनवतात, त्यामुळे गडबडून जायचं नाही. तर आपलं काम आहे ते पुष्पगुच्छ विणणं. त्यामुळे अनावश्यक विद्वत्तेचं प्रदर्शन नका करू. पण काही समजा सैनिकांचा कार्यक्रम चालू आहे तर सैनिकांच्या बद्दलच्या ओळी जरूर सांगा. सवा अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचा कार्यक्रम चालू आहे, त्यांच्या जीवनाबद्दलचं एखादं गाणं जरूर सांगा. म्हणजे समयोचित वागणं, योग्य वेळी योग्य पद्धतीनं वागणं आणि आपली धाग्याची भूमिका न विसरता वागणं. पण खरं सांगतो तुम्हाला, सूत्रसंचालक हा देखील प्रासंगिक वक्ता आहे. म्हणजे हे सगळे स्वागत प्रास्ताविक, अध्यक्ष, आभार मानणारा, सूत्रसंचालन करणारा हे सगळे प्रासंगिक वक्ते आहे. म्हणजे त्या प्रसंगाला त्यांचं काम आहे. पण हा जो निवेदक आहे त्याच्यावरची जबाबदाऱ्या जास्त असतात. खरं तर संकशितला विदूषक जो आहे, संकशितला विदूषक हा गमती जमती करतो, पण कसरतीचे सगळे प्रयोग त्या विदूषकाला येत असतात. तसं सूत्रसंचालक हा काही वेळेला प्रमुख वक्त्यापेक्षा पण बाजी मारून जातो जर तो सूत्रसंचालक चांगला असेल तर. पण केवळ लोकांचा छळ आपण करू नये. कारण तुमचं काम काय आहे तर व्यासपीठ आणि श्रोता यांच्या दरम्यान जोडला जाणारा तुम्ही दुवा आहात. तुमचं काम काय आहे तर चाललेल्या कार्यक्रमाचं वस्तुनिष्ठ आणि धावतं वर्णन तुम्ही केलं पाहिजे.
म्हणजे तुम्ही वक्ते आहात, तुम्ही अप्रत्यक्ष प्रभावी वक्ते आहात याची निवेदकाला जाणीव पाहिजे. निवेदक प्रसंग आधारित पाहिजे, कारण अचानक काहीतरी घडतं तर त्या घटनेचा गोष्ट तुम्हाला तिथे जोडता आली पाहिजे. म्हणजे समजा सभा चालू आहे आणि अचानक जोरदार अशा प्रकारचा वारा आला आणि धूळ उडली, तर धूळ उडल्यामुळे आपण खचून जायचं नाही. तर अशा वेळेला आत्ताच या ठिकाणी वाऱ्याचा झोत आला. हा वाऱ्याचा झोत म्हणजे जणू आमच्या महाविद्यालयाचं नाव जे आहे ते सर्वदूर पोहोचवण्यासाठी वारा धावून आला. असं काहीतरी करा. अर्थात चांगल्या माणसांचे चरित्र वाचा, त्यातला काय हा प्रसंग त्यांची माहिती घ्या. कारण किती काम असतात बघा निवेदकाकडे. कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे कार्यक्रम चालला पाहिजे. तो चालू असताना त्यातले खालचे जे तपशील आहे, गॅदरिंग मध्ये आणखीन एक प्रकार आहे बघा. बक्षीस समारंभामध्ये जर बक्षीस समारंभामध्ये आपण इतक्या मुलांची नाव घेतो की ते प्रमुख पाहून दमून जातो. म्हणजे तो म्हणतो की तुम्ही द्या बक्षीस स्टेजवर चालू होतं. यासाठी व्यासपीठावरच्या बक्षिसांची संख्या कमी केली पाहिजे. बरं, ज्यांची नावं बक्षीस वितरणाच्या वेळेला घेणार आहे त्यांच्या गॅदरिंगच्या चेअरमॅनना आधी अहवाल वाचताना त्यांचा सगळा उल्लेख करायची काही गरज नाही ना, ओझरचा उल्लेख केला पाहिजे. पण पुन्हा अहवाल वाचन करणारा तो बिल्ला लावून गॅदरिंगचा चेअरमॅन असल्यामुळे त्याची हाऊस काही थांबत नाही, तो काही बोलायला थांबत नाही. तो तांडाकडे आणखी कार्यक्रम लावत. थोडीशी निवेदकाकडे विरोधी शैली देखील असली पाहिजे. अचानक होणाऱ्या फेरबदलांची नोंद त्यांना नीट घेतली पाहिजे. आणि तुमच्या लक्षात येईल की हल्ली सूत्रसंचालन किंवा निवेदन हा एक उत्तम व्यवसाय देखील आहे. म्हणजे आपल्याकडे लग्नात देखील जे आलेले मान्यवर आहेत त्यांची नावं घ्यायला लोकांना बऱ्यापैकी मानधन मिळतं. पण ही नावं घेताना सुद्धा ती नावं आपण अचूक घेतली पाहिजे. आपल्यापेक्षा पुणे जिल्ह्यात आणखी प्रकार असा आहे की लग्नाच्या वेळेला नुसती नावं घेऊन चालत नाही. जे मान्यवर येतात ते भाषण करतात. म्हणजे नवरा काय नवरी काय त्याचा कितपत विचार करतात मला माहित नाही. तर इथे साळुंखे आणि पवार परिवार जे एकत्र आलेला आहे त्याबद्दल आम्हाला सगळ्याला आनंद झालेला आहे आणि तालुक्याच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अशा प्रकारची भाषण मी पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऐकलेली आहेत. पण माझा मुद्दा असा आहे की निवेदन हा उत्तम व्यवसाय देखील आहे. इव्हेंट मॅनेजमेंट आहे समजा की पैठणीचे कार्यक्रम आम्ही सगळे होतात त्याच्या ठिकाणी निवेदनाला तुम्हाला स्कोप आहे. तर थोडक्यात निवेदक खरं बघायला गेले नाही तर या सगळ्या प्रासंगिक वाक्यामध्ये एक नंबरचा वक्ता मला विचाराल तुम्ही तर मी तो निवेदक आहे असं मी म्हणेन. कारण निवेदक हा देखील एक प्रत्यक्ष वक्ताच असतो. त्यामुळे निवेदकाला व्यावसायिक संधी देखील चांगल्या आहेत. त्या अनेक राजकीय तुम्ही बघा सांगली मिरज महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे तर तिथे विजय करणे म्हणून निवेदक आहेत. बऱ्याच उमेदवारांना त्यांचाच आवाज वापरलेला आहे प्रचारासाठी. त्यामुळे ही संधी म्हणून पण मला ह्याकडे बघायला हरकत नाही की तुम्हाला जर चांगलं सूत्रसंचालन करता येत असेल. आणि अलीकडे कालपासून तक्रार करतोय की वक्तृत्व हा विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही, पण अलीकडे उपयोजित मराठीमध्ये सूत्रसंचालन हा विषय आलेला आहे. आपल्याकडे सुधीर गाडगीळ सारखे प्रभावी निवेदक आहेत. तुम्हाला म्हणजे पूर्ण वेळ निवेदन हाच व्यवसाय करून जगणारा माणूस म्हणजे सुधीर गाडगीळ. तेव्हा हे अशा प्रकारचं करिअर देखील या क्षेत्रामध्ये घडू शकतं. तेव्हा म्हणजे मी काल उल्लेख केला की मालिकामध्ये माझं वक्तृत्व पुस्तक वेगळ्यावर असं सांगितलं होतं की बोलावं कसं हे करण्यापूर्वीच नको तसं बोलायची सवय लागलेल्या आमच्यासारख्या पुढाऱ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असं मालिकामध्ये त्यावेळेला सांगितलं होतं. ती गोष्ट खरी आहे. म्हणून आपण ह्यातली भूमिका कुठली पण असू दे, म्हणजे अहवाल वाचन असू दे, स्वागत प्रास्ताविक असू दे, अध्यक्ष असा, आभार असा, सूत्रसंचालन करणारा असा, हे जे व्यासपीठाचे शत्रू आहेत या व्यासपीठाच्या शत्रूंना आपल्याला व्यासपीठाचं मित्र बनवायचं आहे. आणि ही जबाबदारी त्यासाठी म्हणून की आतापासूनच कॅच देम एंड या पद्धतीनं स्वागत प्रास्ताविक, अध्यक्षीय भाषण, आभार, अध्यक्ष ठीक होणार नाही काय मला, पण ही जी कामं आहेत ही आपण मुलांच्याकडे दिली पाहिजे आणि त्यांच्याकडनं आपण ती नीट करून घेतली पाहिजे.
कारण शेवटी प्राचार्य शिवाजीराव भोसलेने असं म्हणून ठेवलंय की कशासाठी बोलायचं, कळावे म्हणून बोलावे, कळेल असे बोलावे, कळेपर्यंत बोलावे, कळल्यानंतर नकळत सुद्धा बोलू नये. हा सार्वजनिक जीवनात बोलण्याचा नियम आहे. म्हणजे ह्या सगळ्या व्यासपीठ शत्रूंना व्यासपीठ मित्र बनवण्यामध्ये जर आपल्याला यश आलं तर मग काय होईल की आणखीन एक घातक प्रकार आहे, त्याचाही उल्लेख करतो इथं की आपल्याकडे स्वागत गीत म्हणतो आपण. हे स्वागत गीत म्हणताना सुद्धा त्याच्या अगोदर तालीम घ्या की नीट परंपरेचं पाठ झालंय का याची खात्री करा. ही न करता केलं तर काय होतं, आचार्यांनी सांगितलंय एका कार्यक्रमाला हैबत खान पठाण नावाचा एक प्रमुख पाहुणा होता. पुरीनं गाणं बसवलं आणि पुरी काय म्हणू लागल्या, हैबत खान पठाण कितीतरी पाहिजे, हैबत खान पठाण कितीतरी पाहिजे. पुढच्या वेळी होत्या ज्ञानामृत सकलाना, ह्या पुरीनं आहे ती वळ जात ज्ञानामृत सकला. त्यामुळे त्या पुरी नुसतंच म्हणायच्या ती नाव हैबत खान पठाण कितीतरी पाहिजे, हैबत खान पठाण कितीतरी पाहिजे. म्हणजे हैबत खान पठाण पाहिजे दुष्ट माणूस आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि मग पुन्हा कुणी शिक्षकांनी सांगितल्यानंतर 10 बरोबर म्हटलं तर पुढे म्हटलं तसं एक जर चांगलं बसलं नसेल तर करूच नका साधं. पण जर स्वागत गीत असेल तर त्याची पूर्ण तयारी नीट करून घ्या. आम्ही ती नीट तयारी केली तर मग स्वागत गीता सहित बांधवांचे परत गांभीर्यानं ऐका, स्वागत गीता सहित वार्षिक स्नेह संमेलनाच्या गॅदरिंग सारखा कार्यक्रम देखील साधारणपणे 1.5 तासात संपला पाहिजे. असं नियोजन केलं तरच माणसं ऐकून घेतात. कारण प्राचार्य राम शेवाळकरांचा मी कालपासून उल्लेख करतोय ते आपल्या बोरगावच्या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देऊन गेलेले आहेत. ते मला वाटतं भगवान श्रीकृष्णावरती बोललेले होते. त्यांनी तारकांचे गाणे नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि तारकांचे गाणे नावाच्या पुस्तकामध्ये माझी जिव्हा यात्रा नावाचा लेख आहे. त्या लेखामध्ये बोरगावच्या व्याख्यानमालेचा अतिशय गौरवाने उल्लेख केलेला आहे. खास करून या व्याख्यानमालेचं संयोजन करण्यामध्ये धोंडराम संगर सरांचा वाटा किती मोलाचा आहे याचा उल्लेख त्या राम शेवाळकरांसारख्या राजपातळीवरच्या वक्त्यानं केलेला आहे. त्या शेवाळकरांनी असं म्हटलेलं आहे की माणसाची कुठलाही विषय गंभीरपणे ऐकून घ्यायची जी क्षमता आहे ती 10 ते 12 मिनिटांपेक्षा जास्त असते. त्यामुळे आपल्या शाळेतले मोठे कार्यक्रम जे आहेत ते या सगळ्या व्यासपीठाच्या शत्रूंना व्यासपीठाचे मित्र बनवून 1.5 तासात संपवावे एवढीच अपेक्षा. आता मी मांडणी केली त्या संदर्भात काही शंका